आपण इन्स्टावरती, फेसबुकवर किंवा कुठल्या युट्यूबवर ते गाणं म्हणून ऐकतो, रील्स म्हणून ऐकतो. पण 350 वर्षापूर्वी 12 वर्षाच्या मुलांनी पहिल्यांदा या रायगडावरती या जगदीश्वराच्या मंदिरात उभं राहून ते गाणं, ते काव्य गायलं होतं. हे काव्य ऐकलंय सगळ्यांनी? फक्त रील्स ऐकतो आपण, पण आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास माहित नाही. बघा, ही गोष्ट जर आज तुम्हाला सांगितली नसती तर तुम्ही हे गाणं आयुष्यभर फक्त ऐकत राहिले असते, पण याचा इतिहास रायगडावर सुरुवात झाला हे कधी कळलं नसतं. याच परिसरामध्ये नंदीच्या डाव्या बाजूला आपल्या भारताच्या उत्तरेकडे असणारं एक राजकुटुंब होतं, एक कवी कुटुंब होतं, की जे कवी करायचं, कविता करायचं वेगवेगळ्या राजदरबाराकडे आणि पैसे कमवायचं. अशी 4 भावंडे होती. आणि एक दिवस ते लोक जेवायला बसलेले असताना लहान जो भाऊ होता 12 वर्षाचा, त्याच्या ताटामध्ये काहीतरी मीठ कमी पडलं, म्हणून तो सारखा चिडचिड करत होता वहिनीकडे की मला मीठ देना, मीठ देना. तर त्याचे आई वडील नसल्यामुळे 4 भावंडांची, मोठ्या भावाचीच पत्नी आईसारखी असल्यामुळे ती रागाने बोलली की मिठाचा एक खडा कमवायची तुझी कुवत नाहीये आणि तू सारखा मीठ दे करतोयस. एवढं बोलल्याच्या नंतर त्या लहान मुलाला राग आला. लहान मुलाला काय झाला? राग आला. त्यांनी रागाने ताट सरकवलं रागाने आणि आपलं जे काय असेल झोळीबिळी घेतली आणि रागाने तो बाहेर पडला. आणि बाहेर पडल्याच्या नंतर तो सगळ्यात पहिला कुठे आला माहितीये? पुण्यामध्ये आला. कुठे आला? पुण्यात आला. आता पुण्यात आल्यानंतर त्याला प्रश्न पडला की आपण जायचं कुठे? तर त्याला कोणीतरी सांगितलं की या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे कोणतरी एक राजे आहेत, जे दानशूर आहेत, जे कवी लोकांचा कौतुक करतात, कलेचा आदर करतात. मग त्याने विचार केला, मी त्यांच्याकडे जाऊन माझी कविता ऐकवतो आणि मी त्यांच्याकडून काहीतरी 2 पैसे घेतो, म्हणजे माझी कमाई होईल. पण पुण्यात गेल्यानंतर त्याला कळलं की छत्रपती शिवाजी महाराज आता पुण्यात राहत नाहीत. आता त्यांनी राजगड सोडला आणि ते कोकणामध्ये रायगड नावाच्या किल्ल्यावर राहतात. आणि मग त्यांनी विचार केला 12 वर्षाच्या मुलांनी जायचं कसं? तर कोणीतरी सांगितलं, इथून आता जे व्यापाऱ्यांचे तांडव आहेत ते चौल बंदरावरती येणार आहेत. कुठल्या बंदरावर? चौल नावाचं आज जे बंदर आहे त्या चौल बंदरावरती येणार. आणि मग तो चालत चालत त्या व्यापाऱ्यांबरोबर चौल बंदरावर आला. बंदरावरती आल्यानंतर त्याला कळलं आता तरी कुठं जायचं. मग त्याला कोणीतरी सांगितलं, पूर्वी ज्याला आज आपण महाड बोलतो, महाडच्या लोकांना सांगायचंय मला, ज्याला आज तुम्ही महाड बोलता, त्याला पूर्वी नाव होतं महानाड. काय नाव होतं? महानाड. हे एक बंदर होतं, व्यापारी बंदर. आणि चौल वरून व्यापारी बंदर हे महाडपर्यंत तो आला. आता महाडवरून आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की 13 मैलावर रायगड नावाचा किल्ला आहे, तिथे महाराज राहतात. आणि तो महाडवरून चालत चालत सकाळी आपण ज्या दरवाज्यातून वर चढलो त्या नाणे दरवाज्यात तो आला. नाणे दरवाज्यात आल्यानंतर त्याची पूर्ण चेकिंग करण्यात आली. त्याची पूर्ण म्हणजे त्याने काय आणलंय, काय नाही, त्या झोळीत काय आहे, हे सगळं तपासलं गेलं. आणि मग त्याच्याकडे काहीच नाही समजून त्यांनी सांगितलं की मी गडावर जाते, मला महाराजांना भेटायचंय, जगदीश्वराचं दर्शन करायचंय. त्याला वर पाठवलं, लहान पोरगा समजून. गडावर आल्यानंतर तो कुठे राहिला असेल माहितीये? या जगदीश्वरामध्ये असणाऱ्या या धर्मशाळेत. ही धर्मशाळा एक प्रकारची. गडावर येणारे जे संत महंत असे लोक होते, हे गडावर कुठेही वास्तव करत नव्हते. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मंदिराच्या बाजूला एक धर्मशाळा घडवली होती. आजही तुम्ही कुठे ज्योतिबा, महालक्ष्मी कुठेही जा, त्याला ओवऱ्या असतात बाजूने भक्त निवासासारखी राहण्यासाठी. तसंच इथं पूर्वी या प्रत्येक याच्यामध्ये बॅरिगेट्स होत्या, लाकडाचे वाशे होते, त्याला छोट्या छोट्या खोल्या होत्या ज्यात माणसं राहायची. आणि त्याच्यामध्ये या डाव्या बाजूला त्याची नोंद आहे की इथं कुठेतरी तो 12 वर्षाचा मुलगा राहत होता. आणि रोज तो उठायचा, पाठीमागे काळा होत आणि कोळिंब तलाव असे 2 तलाव आहेत, त्या तलावामध्ये तो आंघोळीला जायचा. आणि आजही रायगडावर शोधून न भेटणारी एक वस्तू आहे, ती म्हणजे जगदीश्वर आणि वाडेश्वराची महादेवाची मंदिर असताना बेलाचं झाड कुठेही नाहीये गडावर. बेलाचं झाड कुठेही नाहीये. मग पूर्वीच्या काळी बेलाच्या जागी काय वापरलं जायचं माहिती का? निरगुडी, ज्याला आपण निगडी बोलतो की नाही. तुम्ही सगळ्यांनी आता शूज काढलेत, तिथे लोखंडाच्या बॅरिगेटला बघा सगळी झाडं आहेत, त्याला सुद्धा 3 पत्र आहेत, बेलपत्र दिसले सगळ्यांना, पहा जाऊन. बेलासारखीच 3 पत्र आहेत, त्याला शंकराच्या पिंडीवर बेलपत्र समजून वाहिलं जायचं. मग तिथे लिहिलेलं आहे की तो मुलगा रोज आंघोळी करायचा, ते बेलपत्र म्हणजे ते निरगुडीची पानं आणायचा, या जगदीश्वराला व्हायचा आणि जाऊन तिथे आराम करायचा. असं 5-6 दिवस झालं. आणि 7व्या दिवशी एक दिवस असं झालं की सगळे एकाच रंगामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये घातलेले, एकसारखे बऱ्यापैकी दिसणारे अशी 5 माणसं समोरून त्या नगरखान्यातून आतमध्ये येताना दिसली. त्यांनी विचार केला की रोज मी जी माणसं बघतोय यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये लय फरक आहे, हे कोणतरी व्हीआयपी दिसतात, म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, तर यांना जाऊन विचारावं की छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत. आणि तो विचारायला पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की म्हणे मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायचंय. तर त्यांच्यापैकी एकाने त्याला प्रश्न केला की तुला कशाला भेटायचंय, काय एवढा तू लहान आहेस, तुझं महाराजांकडे काय काम? तर त्यांनी सांगितलं मी एक कवी आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती काव्य लिहिले. काय लिहिले? काव्य. सगळ्यांना प्रश्न पडला, एवढ्याशा मुलांनी महाराजांवर काव्य लिहिले? तर त्यांना प्रश्न पडला, म्हणे तू आम्हाला काव्य ऐकवून दाखव, जर आम्हाला आवडलं तर आम्ही तुला महाराजांकडे घेऊन जाऊ. तो बोलला नाही, मी नाही ऐकवणार. म्हणे तू जर ऐकवलं नाही तर तुला गडावरून खाली उतरायला लागेल आता. बरोबर आहे. हे ऐकल्यानंतर मग त्यांनी विचार केला की म्हणे महाराजांना ऐकवायचं आहे, यांची पण थोडी करमणूक करून टाकू.
आणि त्यावेळेला तुम्ही विचार नाही करणार, आज सगळे जण इथे बसलेले ते गाणं ऐकत असतील. आपण इन्स्टावरती, फेसबुकवर किंवा कुठल्या युट्यूबवर ते गाणं म्हणून ऐकतो, रील्स म्हणून ऐकतो. पण 350 वर्षापूर्वी 12 वर्षाच्या मुलांनी पहिल्यांदा या रायगडावरती या जगदीश्वराच्या मंदिरात उभं राहून ते गाणं, ते काव्य गायलं होतं, जे पहिल्यांदा सुरुवात केली इंद्रजिनी जंबपर. ऐकलं सगळ्यांनी? हे काव्य ऐकलं सगळ्यांनी? फक्त रील्स ऐकतो आपण, पण आपल्याला त्याच्या पाठीमागचा इतिहास माहित नाही. हे होतं कवी भूषणांचे पहिले शब्द होते. कोणाचे शब्द होते? तो 12 वर्षाचा मुलगा कोण होता? कवी भूषण होते. लक्षात ठेवा, 12 वर्षाचा असताना या जगदीश्वराच्या प्रासादामध्ये इंद्रजिनी जंबपर ते काव्य धडा 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 त्या 5 माणसांसमोर, सगळ्या लोकांसमोर त्या 12 वर्षाच्या मुलांनी ऐकून दाखवलं. आणि एकदा ऐकून दाखवल्या महाराजांनी त्याला सांगितलं पुन्हा बोल, पुन्हा बोल. आणि ते महाराज कोणी त्याला माहितीच नव्हते. ते समोरचा माणूस सांगते पुन्हा बोल, पुन्हा बोल. असं करत 18 वेळा त्याला बोलायला लावलं. आणि 18 वेळा मुलं बोलल्याच्या नंतर त्या मुलाला वैताग आला. म्हणजे काय सारखं सारखं तेच तेच बोलायला लावतायत. त्याला राग आला. त्याने आपली झोळी घेतली आणि तो इकडे निघाला. तेवढ्यात त्या 5 जणांपैकी एकाने त्याला थांबवला आणि त्याला सांगितलं, अरे बाळा, म्हणे मगापासून तू ज्यांच्याशी बोलतेस ना, ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याच्या अंगात असा काटा उभा राहिला. त्यांनी नजर पण महाराजांकडे बघवली नाही आणि सरळ जमिनीवर लोटांगण घातलं आणि महाराजांकडे माफी मागितली. म्हणजे राजा, मला माफ करा, मी ओळखलं नाही. म्हणजे ज्या राजाची कीर्ती एवढी ऐकली होती, तो राजा फक्त एका साध्या वस्त्रामध्ये पाहिल्यानंतर त्यांनी कधीच ओळखला नाही. आणि हे खरंच आहे, आपल्या राजाने कधीही सुंदरता, सौंदर्य, मजा मस्ती कधीही आपल्या राजाने आयुष्यात केली नाही. साध्या वस्त्रामध्ये राहून फक्त स्वराज्य घडवणं, रयतेचं राज्य निर्माण करणं आणि तुम्हा आम्हाला न्याय देणं आणि आपल्या धर्माला जपणं, एवढंच केलं आयुष्यात. आणि म्हणून रयतेचे राजे होते. आणि असं ते इंद्रजिनी जंबपर हे काव्य आजही या दगडांना जर कान लावलात ना, तर तुम्हाला ऐकू येईल. बघा, ही गोष्ट जर आज तुम्हाला सांगितली नसती तर तुम्ही हे गाणं आयुष्यभर फक्त ऐकत राहिले असते. पण याचा इतिहास रायगडावर सुरुवात झाला हे कधी कळलं नसतं.